मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आज आपण आपल्या इलेक्ट्रिक बाईकचं रोटेशन म्हणजे बॅटरीचं रोटेशन करणार आहे. कारण आपण गाडी घेऊन जवळजवळ म्हणजे बॅटरी इन्स्टॉल केलेल्या 6 महिने होऊन गेलेले आहेत. तर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की 6 महिन्याच्या नंतर बॅटरीचं रोटेशन चेंज करायचं असतं. तर हे कितपत योग्य खरं आहे खोटे माहीत नाही आपल्याला मित्रांनो, परंतु आपण एकदा रोटेशन करून बघणार आहे की गाडीमध्ये काय सुधारणा होते किंवा स्पीडमध्ये काय सुधारणा होत आहे का. मी तुम्हाला त्या पद्धतीनं तसा व्हिडिओ टाकत आहे आजचा आणि तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देत आहे. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला डिकी खोलावं लागेल बॅटरी काढण्यासाठी. मित्रांनो, आपली नट खोलून झालेली आहेत आणि हा MCB आहे. हा MCB ऑफ करायचा आधी, म्हणजे बंद करून टाकायचा आणि त्याचे जे नट आहेत दोन्ही बाजूचे ते बंद म्हणजे ढिले करून घ्यायचे. कारण त्याच्या जे मेन वायर आहेत आपल्या सप्लाय तो आपल्याला सोडवायचा आहे. आता बघा, डिक्की केली आपण, बघू शकता वायर MC मधून निघालेले आहेत 2 MC मधून. आता हे डिक्कीचं आपल्याला काही काम नाही, हे साईडला ठेवतो. बघू शकता आता आपल्या टोटल 1 2 3 4 आणि एक आतमध्ये आहे 5, अशा टोटल 5 बॅटरी आहेत आपल्या गाडीमध्ये. तर आता ह्याचं रोटेशन आपल्याला चेंज करायचं. ते कसं करायचं ते तुम्हाला आता दाखवत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता आपण ह्या खाली 2 आणि या ठिकाणी 3 बॅटरी अशा काढून आता हे 1 नंबरची बॅटरी 3 नंबरला टाकलेली आहे आणि 3 नंबरची बॅटरी मध्ये घेतलेली आहे 3 नंबरची बॅटरी. आणि ह्या जे 2 एक्स्ट्रा म्हणजे बाजूला होत्या त्या मित्रांनो आपण खाली टेस्ट करण्यासाठी घेतो. म्हणजे तुम्हाला बी लक्षात येईल की बॅटरी आपली व्यवस्थित आहे, वर्क करते की नाही. हे बघा, आपण मीटर घेतलेला आहे. हा 200 एम्पेअर 200 व्होल्टवरती सेट करायचा आहे आणि आपण टेस्टिंग करूया. आता व्होल्टेज किती बसते बघूया. पहिली बॅटरी बघूया, बघा 13.2 म्हणजे आपली बॅटरी व्यवस्थित आहे. आता दुसरी बघूया. बघा मित्रांनो, हे सुद्धा 13.3 म्हणजे आपल्या बॅटरी ही 6 महिन्यानंतर सुद्धा व्यवस्थित आहेत, कंडिशनमध्ये आहेत मित्रांनो. तर आपलं रोटेशन जवळजवळ मित्रांनो पूर्ण झालेलं आहे. आता ह्या बॅटरी 4 आणि 5 नंबरची बॅटरी आहे मित्रांनो. ती 4ची जागा 5 नंबरला टाकायची आणि 5ची जागा 4 नंबरला टाकायची मित्रांनो. तर आता आपण ही बॅटरी आपल्या गाडीमध्ये आहे असे इन्स्टॉल करूया. मित्रांनो, आपलं रोटेशनचं काम अशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे. आता आपण रोटेशन पूर्ण होऊन आता आपण गाडीचं म्हणजे बाकीची कामं इतर करून घेणार आहे. बॅक लाईट वगैरे, फ्रंट लाईटचं सुद्धा थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, ते एक करून घेणार आहोत. मित्रांनो, आपण बॅटऱ्या सर्व फिटिंग करून आता गाडी एक राईड मारून आलेलो आहे मित्रांनो. तर मला तर काही जाणवलं नाही स्पीडमध्ये किंवा मायलेजमध्ये वगैरे काय फरक पडलेला आहे. आता आपण बॅटऱ्या त्याच्यामध्ये इन्सर्ट करून 6 महिने झाले. तुमच्या देखता मी रोटेशन केलं, बॅटरीच्या आतला बदल केलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला काही विशेष असं काही जाणवलं नाही की गाडीला स्पीड वाढलं किंवा काय. म्हणजे माझा एक्सपिरियन्स एवढं सांगतो की रोटेशन केलं काय किंवा नाही केलं काय काहीही फरक पडत नाही. मी सुद्धा इतर लोकांचं ऐकून किंवा व्हिडिओ पाहून मला बी वाटतं की आपण एकदा रोटेशन करून पाहावं, परंतु गाडीच्या स्पीडमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तरी तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो हे मला कमेंट करून मला सांगा. परंतु मला तर काही मला आढळलेलं नाही की स्पीडमध्ये बदल वगैरे झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हे तुम्हाला म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे पर्सनली. कोणाचं मला म्हणजे कोणाबद्दल मी काय सांगणार नाही, कोणाचं काय आहे जे त्याचं मत आहे मांडण्याचा अधिकार आहे सगळ्याला. माझं मत एवढं झालं की माझ्या अनुभवानुसार मी एवढं सांगितलं की गाडीच्या स्पीडमध्ये कुठलाही बदल होत नाही किंवा गाडीच्या
मालिकेत सुद्धा कुठलाही बदल होत नाही. हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवलेलं आहे मित्रांनो. तरीसुद्धा जर यदा कदाचित 10 महिन्यानंतर जरी मला तसं काय वाटतं की गाडी स्लो चालली, त्यावेळेस पण आपण एकदा रोटेशन चेंज करून बघूया. त्यावेळेस एक पुढचा येणारा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा की त्यावेळेस रोटेशन चेंज केल्यानंतर गाडीचं स्पीड वाढत आहे का नाही. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा गाडीच्या रोटेशनवरती होता. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. चैनल को सब्सक्राइब कर दीजिएगा फ्रेंड.